श्रावण महिना सुरू होताच महिलांना वेध लागतात ते म्हणजे मंगळागौरची. मंगळागौर हा श्रावण महिन्यातील सर्वात महत्त्वाच्या व्रतापैकी एक मानला जातो. हे व्रत माता पार्वती म्हणजे गौरी यांना समर्पित असून विशेषतः विवाहित महिलांसाठी याला मोठे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. महाराष्ट्रात मंगळागौर हा केवळ धार्मिक विधी नसून स्त्री शक्ती, कौटुंबिक ऐक्य आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. पण अनेक महिलांना प्रश्न पडला आहे की मंगळागौरचा सण कधीपासून सुरू होतोय, याचे धार्मिक महत्त्व काय, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा सर्व काही जाणून घ्या. मंगळागौर कधीपासून आहे? पंचांगानुसार 2026मध्ये मंगळागौरचे एकूण 4 मंगळवार येतात. श्रावण महिना 13 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 2026 या कालावधीत असल्याने मंगळागौरीचे व्रत पुढील 4 मंगळवारी केले जाईल. यंदा 2026मध्ये महाराष्ट्रात मंगळागौरीचे व्रत एकूण 4 दिवस 4 मंगळवार असणार आहे. पहिला मंगळवार 18 ऑगस्ट पहिली मंगळागौर, 25 ऑगस्ट दुसरी मंगळागौर, 1 सप्टेंबर तिसरी मंगळागौर आणि 8 सप्टेंबर चौथी मंगळागौर. मंगळागौरी व्रत कधी करतात? विवाहानंतरची पहिली 5 वर्षे हे व्रत करण्याची परंपरा आहे. वैदिक पंचांगानुसार श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत केले जाते. अनेक कुटुंबात विवाहानंतरची पहिली 5 वर्षे हे व्रत करण्याची परंपरा आहे. काही महिला आयुष्यभरही हे व्रत पाळतात. धार्मिक मान्यतेनुसार देवी गौरी या सौभाग्य, समृद्धी, सुख आणि शक्तीचे प्रतीक आहेत. श्रद्धेने मंगळागौरीची पूजा केल्यास वैवाहिक जीवनात आनंद, कुटुंबात सुख शांती आणि मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. तर अनेक कुटुंबात 5व्या वर्षी उद्यापन करण्याची प्रथा आहे. उद्यापनामध्ये विशेष पूजा, सुवासिनींचे पूजन, वाण देणे आणि देवीप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्यानंतरही काही महिला व्रत थांबवतात, तर काही जणी श्रद्धेनुसार आयुष्यभर मंगळागौरीची पूजा करत राहतात. मंगळागौर पूजाविधी जाणून घ्या. सकाळी स्नान करून स्वच्छ किंवा शक्य असल्यास नवीन वस्त्रे परिधान करावीत. पूजास्थान स्वच्छ करून माता गौरीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी. हळद, कुंकू, अक्षदा, फुले, हार, फळे आणि नैवेद्य अर्पण करावा. तुपाचा दिवा आणि धूप लावावा. मंगळागौरी व्रतकथा वाचावी किंवा ऐकावी. आरती करून माता गौरीला नमस्कार करावा. शक्य असल्यास गरजू महिलांना वाण किंवा दान द्यावे. मंगळागौरी पूजेत काय अर्पण करतात? तर हळद, कुंकू, लाल किंवा पिवळी फुले, फळे आणि मिठाई, नारळ, विड्याची पाने आणि सुपारी, पंचामृत आणि तुपाचा दिवा. मंगळागौरीच्या दिवशी खेळ का खेळतात? तर महाराष्ट्रात मंगळागौरीच्या पूजेनंतर महिलांच्या पारंपरिक फुगड्या, झिम्मा, पिंगा आणि इतर पारंपरिक खेळ खेळण्याची प्रथा आहे. यामुळे महिलांमध्ये आनंद, एकोपा आणि सामाजिक बंध अधिक दृढ होतात. धार्मिक श्रद्धेनुसार मंगळवारी व्रत केल्याने व्रताचे फळ काय मिळते? तर अखंड सौभाग्य लाभते, पतीच्या दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद मिळतो, कुटुंबात सुख, समृद्धी आणि शांतता नांदते, मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. मंगळागौरीची पौराणिक कथा. मंगळागौरी व्रताशी संबंधित कथा स्कंद पुराणासह विविध व्रतकथांमध्ये प्रचलित आहे. या कथेनुसार देवी पार्वतीच्या कृपेने एका तरुणाचे अल्पायुष्य टळते आणि त्याला दीर्घायुष्य प्राप्त होते. त्यामुळे हे व्रत अखंड सौभाग्य आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी विशेष मानले जाते. या व्रतामुळे श्रद्धा, सौभाग्य, स्त्रीशक्ती आणि कौटुंबिक संस्काराचा सुंदर संगम घातला जातो. कारण मंगळागौर हा केवळ एक व्रत नसून श्रद्धा, सौभाग्य, स्त्रीशक्ती आणि कौटुंबिक संस्काराचा सुंदर संगम आहे. धार्मिक श्रद्धेनुसार माता गौरीची मनोभावे पूजा केल्यास वैवाहिक जीवनात सुख, समृद्धी आणि मंगलमय वातावरण लाभते.
तसेच हा उत्सव महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन करणारा एक महत्त्वाचा सण म्हणूनही ओळखला जातो. धन्यवाद. ओम नमः शिवाय.